लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. पश्चिम बंगाल राज्याचा निकाल हाती लागल्यानंतर भाजपने एक मोठी घोषणा केली. महाराष्ट्रात सुद्धा आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक आत्ता मोठी घोषणा केली. ज्या लाडक्या बहिणी वंचित राहिल्या होत्या अशा लाडक्या बहिणींना आता 2 महिन्याचे पैसे येऊ शकतात. नेमकी आहे का बातमी आपण बघूया. हे बघा, एप्रिल आणि मे महिन्याचे एकूण तब्बल 3000 रुपये खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. हा प्रश्न अनेक महिलांना पडला असेल, कारण की खूप महिलांना एप्रिल महिना आणि मे महिन्याचे हे पैसे आले नाही. आता यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहे, हे पैसे खरंच येणार आहे का, आले तर हे कोणाला मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधी मिळणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार होतो. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठेही मधात स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहिती मिळणार. मित्रांनो, सध्या काही माध्यमामध्ये आणि सोशल मीडियामध्ये अशी चर्चा सुरू आहे की एप्रिल आणि मे महिन्याचा 2 हप्ते सोबत देण्याचे सरकार हा विचार करत आहे. धानाट मुद्दा. याचा अर्थ असा होत आहे की जर हा निर्णय झाला तर थेट महिलांच्या खात्यात 3000 रुपये हे जमा होऊ शकतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, अजून अधिकृत घोषणा ही सरकारकडून करण्यात आलेली नाही या अपडेटनुसार. म्हणून ही माहिती संभाव्य अपडेट आहे असे समजून घ्या. आता असा प्रश्न पडला असेल, पैसे उशिरा का येतात, म्हणजे जवळपास सर्व लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडतो, हा पैसा हा फिक्स महिन्याला किंवा फिक्स तारखेला का येत नाही, फिक्स 28 तारखेला, फिक्स 5 तारखेला असं का येत नाही, हा सर्वसाधारण महिलांना प्रश्न पडला असेल. हे सुद्धा तुम्ही बघा. याचे मागचे काही कारणं असू शकतात. कागदपत्रे हे पडताळणी सुरू असू शकते, केवायसी पूर्ण न होणे, बँक खाते लिंक नसणे किंवा तांत्रिक काही अशा अडचणी असतात. त्यामुळे सरकारकडून हे हप्ते वारंवार उशीर होत असतात. कारण की दर महिन्याला बाकीचे अनुदान घेणारे डेटा हा त्यांच्याकडे कलेक्ट होत असतो. म्हणजे दर महिन्याला 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिलांना श्रावण बाळ योजनेकडे किंवा अपात्र होतात. सरळ 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिला हे अपात्र होतात, त्यांचा सुद्धा हा डाटा कलेक्ट करावा लागतो. आता पाहूया हे पैसे कोणाला मिळणार आहे. फक्त ज्या महिलांना लाभ मिळतो अशाच महिलांना हे पैसे मिळणार आहे. त्या महिलांनी योजनेचा अर्ज केला आहे अशा महिलांना आता एप्रिल आणि मेचा हप्ता मिळणार आहे. ज्या महिलांची केवायसी पूर्ण झालेली अशाच महिलांना एप्रिल आणि मेचा हप्ता हा मिळणार आहे. ज्या महिलांचा आधार लिंक बँक खात्याशी संबंधित आहे ज्या महिलांना मिळणार आहे. तुमच्याकडून काही चूक होत असेल तर हप्ता हा अडकू शकतो. आता याच्यामध्ये काय असणार आहे, मार्च एप्रिल मे असे 3 हप्ते हे सोबतच येणार आहे, फिक्स सोबत येणार आहे. म्हणजे महिलांना जवळपास 4500 रुपये खात्यात जमा होऊ शकतात. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही काय करा माहिती का, तुम्ही आधी तुमचे खाते क्लिअर आहे का तपासा, तरच तुम्हाला 4500 रुपये येऊ शकतात 3 महिन्याचे पैसे. म्हणजे कोणते, हे बघा, मार्च एप्रिल आणि मे माहिती आपल्याकडे आलेली आहे, त्यानुसार सांगतो. तुम्ही केवायसी पूर्ण केले आहे का नाही ते सर्वात अगोदर तपासा. तुमचे बँक खाते हे सक्रिय आहे म्हणजे चालू आहे का हे सुद्धा तपासा. तुमचे बँक खाते आधार लिंक आहे का हे सर्वात महत्त्वाचे मित्रांनो, हे तपासून घ्या. जर ही कामे तुम्ही केली असेल तर तुम्हाला 3 हप्ते हे सोबत येण्याची दाट शक्यता आहे. आता सध्याला आपण अपडेट समोर येत आहे, त्यानुसार आपले एप्रिल मे महिन्याचे जवळपास 3 महिन्याचे पैसे संभाव्य मिळण्याची दाट शक्यता आहे. पुन्हा एकदा सांगतो, ही अधिकृत घोषणा नाही, झाल्यानंतर निश्चित होणार आहे. म्हणून कोणतेही अफवावर विश्वास ठेवू नका. मित्रांनो, अशी खरी अपडेट आणि मिळण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मैत्रिणीला सुद्धा हा शेअर करा. त्यामुळे तुम्हाला सांगतो, मार्च एप्रिल मे हे 3 महिन्याचे पैसे म्हणजे 4500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी येणार हे तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ बघितल्यावरच समजणार आहे. त्यामुळे कोणत्याही बाकीच्या चॅनलवर तुम्ही अफवावर विश्वास ठेवू नका. अधिकृत कुठेही घोषणा झाली नाही मित्रांनो. धन्यवाद.